कशासाठी नाही, चेहऱ्यावरती बाकी गोष्टीवरती जाऊ नका, फक्त साडे आणि काष्टा आता डबल काष्टा कसा विचारण्यात येते त्यामुळे नॉर्मल ही शिलाई आहे. सारा गोड जे आहेत ते भरपूर आहे, म्हणजे छान दिसतील ह्या साड्या. ह्याचा काठ हे ते बॉर्डर बघा, बॉर्डर खूप सुंदर आहेत. बॉर्डर मध्ये फूल जे वेल आहे हे खाली सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. साड्या ह्या रेडी केल्या. आज वेगळेच सगळे कामं होते ते करून घेतल्या. थकले मी, चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल, पण ह्या साड्या मला आता सकाळी द्यायच्या तर सकाळी शूट घेणं होत नाही. हे बघा इतकी सुंदर दिसते आणि कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. ऑलरेडी मी तुम्हाला शिवताना दाखवले, पण तुम्ही पूर्ण पहा. आता डमीला घालण्यासारखं त्याला ओढून ते ब्लाऊज ते हे करण्यासारखं नाहीच आहे मला. मी म्हणजे असंच दाखवते. मी असंच ड्रेसवरती वेअर करून दाखवणार आहे. आणि ह्याचा तुम्ही पदर पाहू शकता, खूप सुंदर आहे. तर चालेल. आता ही साडी कट ब्राह्मणी, म्हणजे अखंड ब्राह्मणी नाही, कट ब्राह्मणीमध्ये. ह्याला नाव वेगळं असेल तर मला नाही माहिती. आता ड्रेसवरतीच हे करते मी. चारी साड्या दाखवायच्या म्हणजे साड्या दाखवून घेऊया. कलर खूप सुंदर दिसतो. पर्पल कलर, वांगी कलर, पर्पल कलर, वांगी कलर. आणि मी स्वतः शूट घेत असल्यामुळे कशी दिसेल मला नाही माहिती. बघते मी, बोलवते सरांना नाही तर मुलीला. ते असं आहे. कुणीतरी असं केलं होतं का फॅशन? मी करू शकते, माझं काम आहे. थांबा, बोलावं लागेल, त्याशिवाय जमणार नाही. ही उंची थोडीशी कमी आहे, बोलवते. तर छोटी आली माझी, मी तिला बोलवलं. तर हा पदर आहे, पूर्ण साडी खालून धरून दाखव. हे असं ब्राह्मणी आहे, कट ब्राह्मणीमध्ये हा घेर असा येतो. आणि हे काठ आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि ह्याचं पदर हे बघ. आणि काष्टा आता डबल काष्टा कसा मला नाही माहिती, समजून घ्या. ड्रेसवरती घातले त्यामुळे गेटअप इतका का सुंदर येणार नाही. फक्त मी तुम्हाला साड्यांचं लुक दाखवत आहे. आणि याची जी बॉर्डर आहे ही पैठणी काठच आहे, छोटे काठ आहे. आणि मेन कलर आणि हा कलर बॉर्डरचा एकच आहे, रनिंगच कलर. आणि इथं थोडंसं काटाला डार्क वाटतंय. आणि ह्याच्यावरती असे भरजरी मोर आहेत, खूप सुंदर दिसतंय. म्हणजे कुठलंही कॉम्बिनेशन आहे, फक्त एकच रनिंग कलर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हा खूप सुंदर दिसतोय. असं कट ब्राह्मणीमध्ये घेर तुम्हाला लक्षात येत असेल. ह्याला पेशवाई बोलतात, ब्राह्मणी पेशवाई, ब्राह्मणी पेशवाई. हे पहा, असं मस्त वाटतं. आणि ह्याला घेर भरपूर घेतलंय. कटिंग केलेलं ह्याला कमीत पण बसते, पण मी फुल लुक येण्यासाठी हे केले. आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता ह्याचे जे मी हे आहेत असे घोळ जो आहे तो भरपूर दिसतोय. ही हाईट कमी आहे, माझ्या हाईटपेक्षा ह्या हाईट ह्याची कमी आहे. तर हे एक दाखवले, त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरं दाखवते. ह्याच्यामध्ये हे जे पूर्ण आहे ना, तुम्हाला दिसत असेल, हे पूर्ण मॅचिंग कॉटनचं अस्तर आहे. दुसरं लेगिन्स ते घालायची गरज नाही पडत. नाडी आहे आणि कमरेपेक्षा हा बऱ्यापैकी 5 ते 7 इंच जास्त ठेवतो तुमच्या साईजपेक्षा. हे असं लुक आहे. असेच फोटो पण काढत जा. तर ह्याला आता घडी करते, म्हणजे परत काढ घाल करणार नाही. ह्यावेळेस डमीला लावणं हे करणं ऑर्डरमुळे मला थोडंसं कंटाळा आलाय. म्हणजे नाही म्हणजे साड्या तर दाखवायच्या, कारण त्याच्यामध्ये एका दिवसात मी 4 कशी शिवली हे दाखवले. ही झाली, ही बाजूला ठेवते. त्याच्यानंतर हे इकडे या तिन्ही साड्या सोबत घेते मी. म्हणजे एक एक दाखवणार आहे, पण सोबत घेऊन इथं ठेवते म्हणजे मला बरं पडेल पटपट. ह्या तिन्हीही सेम काटाचे आहेत, क्वालिटी सेम आहे, फक्त पदर पण सेम आहे, फक्त कलर वेगळे आहेत. हा आहे चिंतामणीमध्ये आणि ह्याची बॉर्डर पिंक आहे. आणि हे पदर पिंक आहे, बॉर्डर जे आहे ते हे येते वांगी कलर येते. हा पण पेशवाई ब्राह्मणीच आहे. म्हणजे चला म्हणजे आता काय करणार आहे, आता डमीला मी हे करू शकत नाही, म्हणजे स्वतःच असंच गाऊन ह्याच्या ड्रेसवरती दाखवूया. त्यांना दाखवणं गरजेचं आहे. आणि कट ह्या बाजूला येते आणि हे असं आहे. आणि ह्याचं तुम्ही पाहू शकता गोळ किती. आणि ह्याचा पदर, आता पदर घेताना सगळ्यात मोठी चूक होते ती अशी आपण सावरीला लावतो तशी नाही लावायची. हा एक लावायचा, त्यानंतर हे घ्यायचं, हे असं आणि हे असं. तर हा जो आहे तुम्हाला मागे नागमोडी येतो, तुम्हाला दिसत असेल. आणि ह्याचा पदर पहा, खूप सुंदर आहे.
खालधरून पूर्ण लुक दाखव साडीचा. इतका छान दिसतो हा. आणि अशा ह्याच्यामध्ये पेशवाई साड्या खूप छान दिसतात. आणि मागे आता काष्टा, हे पहा काष्टा. आता हे कमरेचा साईज खूप जास्त आहे त्यामुळे म्हणजे मला हे वाटत नाही, लूज ठेवले बऱ्यापैकी. आणि ह्या साड्यांना घोळ जे आहेत ते भरपूर आहे. म्हणजे 1 2 4 साड्या सेमच आहेत, पाडव्याला आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यासाठी काहीतरी डान्स ते आहे. पाडव्याला पण भरपूर प्रोग्राम असतात. पदर घेताना तुम्ही असं घेतलं की तुम्हाला हे नागमोडी येते. त्यानंतर असं घ्यायचं आणि ह्याला तुम्ही इथं पिन लावू शकता. मी खोलं सुद्धा सोडून दाखवते. हे बघा ह्याचा लुक आणि हे पदर. आणि ह्याच्यावरती जे जरीचं काम आहे, जे हे आहे ते खूप सुंदर पद्धतीने आहे. क्वालिटी खूप छान आहे. आणि ओव्हरऑल साडीला इथपर्यंत ह्या बुट्ट्या आहेत. त्यानंतर छोट्या 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 बुट्ट्या आहेत ह्याच्यामध्ये, म्हणजे पूर्ण साडीला. ही दुसरी झाली. शिलाई किती घेता हे तुम्ही विचारता. आज सगळ्या साड्यांचे मी 1000 रुपये असं आहे. म्हणजे ब्राह्मणी असो, पेशवाई असो, शाही मस्तानी असो, फुल अस्तर 1000 रुपये फिक्स शिलाई आहे. कशाचे 1200, कशाचे 1100, कशाचे 900 नाही. लहान मुलींचे साईजनुसार आहे. 300 पासून त्यांचे 500 पर्यंत. एक मुली खूप म्हणजे 8वी 9वीला असतात पण आपल्या एवढी हाईट असते तर त्यांची शिलाई तेवढीच आहे. खूप विचारण्यात येते त्यामुळे. आणि नॉर्मल ही शिलाई आहे सारी, ह्याच्यापेक्षा जास्त आहे, ह्याच्यापेक्षा कमी नाही भेटणार. कारण हे खूप मेहनतीचं काम आहे, फिनिशिंग आहे. त्याच्यामध्ये अस्तर लागतं. अस्तर तुम्हाला 2 ते 2.5 मीटर तरी अस्तर हवंच. तो झाला पर्पल. त्यानंतर हा आहे रेड. साड्यांची क्वालिटी खूप सुंदर आहे. जवळून तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. सेमी पेशवाईमधल्या ह्या साड्या आहेत आणि शिवल्या त्याही पेशवाई ब्राह्मणी. नॉर्मली ब्राह्मणीच बोलतात पण पेशवाई ब्राह्मणी पण नाव आहे. बघा कसं दिसतंय लुक वाईज. आता तुम्ही पहा, डम्मी मी नाही तयार झाले, अशीच मी तुम्हाला दाखवत आहे. आणि ह्याचा जो घोळ आणि हे जे आहे त्याच्यामुळे लुक खूप सुंदर येतं. आणि कॉम्बिनेशन खूप छान आहेत ह्या साड्यांचे. म्हणजे बॉर्डर आणि त्याच्यातलं जे विण आहे ते, तिघी बहिणी आहेत, जावा आहेत, मैत्रीण आहेत, काहीच माहिती नाही. फक्त कलर वेगळा घेतला. छान दिसतील ह्या साड्या. ह्याचा काठ हे ते ओव्हरऑल खालून पूर्ण साडी जरा तुम्हाला दाखवली मी तर त्याचा तुम्हाला हे इथला घोळ जो आहे तो, मागे हे कमरेचा जे हे आहे म्हणजे काष्टा. आता मी ऍडजस्ट केलं नाही, मागे पुढे होऊ शकतं पण तुम्ही समजून घ्या. आणि ह्याचा पदर खूप सुंदर आहे. कॉम्बिनेशन साड्यांचे खूप छान आहेत. मेन तुम्ही कॉम्बिनेशन पाहून घ्यायचा जा, म्हणजे साड्यांचे लुक खूप छान दिसतात. पदर कसं आहे करायचं ते सांगितलं. पदर अगर तुम्ही असं, बरेच जण काय करतात सावरीला लावल्यासारखं, मग असं झालं की काय होतं, इथं खेचतं. ह्याची कटिंग सुद्धा व्हिडिओ आहे, तो क्रॉस मध्ये असतो त्यामुळे हा पदर खालीच हवा तरच ह्याची फिनिशिंग व्यवस्थित बसते. बुट्ट्या ओव्हरऑल साडी लुक खूप छान आहे. मी पहिल्याच व्हिडिओमध्ये दाखवणार होते पण मला त्या व्हिडिओमध्ये काही जमलं नाही कारण तो व्हिडिओ मोठा झाला. म्हणजे सेपरेट करूया. हे बघा कसं काम आहे, इजी आहे. फक्त पाय घालायचे, दोन्ही नाडी घालायची, पायजम्यासारखं पिन लावायचं. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस असेल तर तुम्ही 10 मिनिटात ही साडी हे करता. फक्त पदर लावताना व्यवस्थित लावलं पाहिजे. बाकी ह्या साडीला कुठलीच अडचण नाहीये. आणि ही साडी अशीच घडी करून ठेवायचे. हे तुम्ही पहा, हे पहा. साड्या कुणाच्या आहेत का आहेत हे सांगत नाही असं तुम्हाला वाटतं पण मला ते अलाउड नाहीये. पण अशा वेअर करून आम्ही दाखवू शकतो का तर त्यांची परमिशन असते, हेही मी तुम्हाला सांगते. विदाउट परमिशन कुठल्याही कपड्याला मी हात लावत नाही. आम्ही असंच हातात पकडून किंवा डम्मीला घालून दाखवलं तर थोडंसं येतं पण आम्ही जेव्हा तयारी करतो तेव्हा रेंटवरचे असतात. हे फक्त साडी. आणि असंही ब्राह्मणी किंवा शाही मस्तानी कुठलाही टेलर शिवत असेल काष्टा किंवा ह्याच्यासाठी त्याला स्वतःला ते ट्राय करावंच लागतं, हे लक्षात घ्या. ट्राय केल्याशिवाय ते व्यवस्थित नाही बसलं तर ग्राहकाची तक्रार येते, मग कस्टमर नाराज होतात. तर सगळं पाहायचं असतं की व्यवस्थित बसलं का, हे केलं का, मग कुणावरती ट्राय करणार, आपल्यावरती स्वतःवरती. तर तसा प्रकार आहे. इवन तुम्ही मोठमोठ्या मॉलमध्ये किंवा मोठमोठ्या डिझायनरकडे गेले तर तुम्ही स्वतः गेले तरी ते ट्राय करतात किंवा स्वतःच्या ह्याच्यावरती किंवा त्यांचे कोण असिस्टंट असतात त्याच्यावरती ते ट्राय करतात. हे एक लक्षात घ्या. बऱ्याच जणांना वाटतं की तुम्ही दुसऱ्यांचे कसे हे करता, तर हे कारण हे असतात. आणि ह्या साडीचा लूक फिरता आहे, याच्यामध्ये ऑरेंज आहे आणि पर्पल नाही, हा वेगळाच आहे, राणी पिंक केला असं वाटतं मला. आणि ह्याच्यावर बघा बॉर्डर खूप सुंदर आहेत. बॉर्डरमध्ये फूल जे वेल आहे हे
खूप कॉम्बिनेशन छान दिसते आणि ओव्हरऑल घोळ खूप छान येतो. मी जास्त करून अखंड ब्राह्मणी शिवते. ह्या साड्या मी कमी शिवते कारण ह्या साड्या शिवण्यात जास्त येत नाहीत. आणि मागचा काष्टा पदर आणि पदर बघा व्यवस्थित इथपर्यंत पदर येतो. पदर मोठा पण झाला तरी त्याचा लुक चेंज होतो, लहान पण झाला तरी ते व्यवस्थित दिसत नाही. तर अशा पद्धतीने ह्या चारही साड्या मी तुम्हाला दाखवले. तर मी कशा पद्धतीने शिवले, पाठीला त्रास होणार नाही, मानेला त्रास होणार नाही, हे सुद्धा सगळं मी तुम्हाला सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये. ते लक्ष देऊन हे करा. पूर्ण खालून धरून दाखवलं बाबा असे. तर समृद्धीने शूट घेतलंय. ऍक्च्युली आम्ही सगळेच कंटाळले, थकलो. आज बरेचसे मार्केट हे ते कामं होते, पण म्हणले नाही हे साड्या दाखवायच्याच आहेत. तर अशा पहिल्यांदा मला वाटतं मी असे विदाउट तयारी अशा पद्धतीने मी तुम्हाला साड्या दाखवत आहे. काय करणार, नाईलाज आहे. तर चालेल, ठेव बाबा इथे लाव कॅमेरा, मी बाकीचं सांगेन. मी आत्ता समोरून शूट घेते, पण आता तिने शूट घेतलं तेव्हा मी कशी दिसले कसं मला माहिती. चेहऱ्यावरती बाकी गोष्टीवरती जाऊ नका, फक्त साडी क्वालिटी, साड्यांबद्दलची माहिती, त्याचा लुक, हे सगळं मी दाखवलं. नवीन असणाऱ्यांना बऱ्याच जणांना वाटतं की आमच्याकडे कामं येत नाहीत, तुमच्याकडून कामं भेटतील का. जवळ जिथं असतील जे माझ्याला मदत करतात मी त्यांना देते. लांब असतील त्यांना आम्ही कामं देऊ शकत नाही, हेही सांगते. मला खरंच खूपदा वाटतं की म्हणजे खूपच लांब असतील, खूप जणांना गरज असते, पण तुम्ही जिथं राहता तिथं आजूबाजूला कुठल्या टेलरांकडे घरगुती असे आमच्यासारखे कोण शिवणार असतील तर तुम्ही तिथं जाऊन रिक्वेस्ट करा. सुरुवातीलाच तुम्हाला खूप असं पैसे नाही भेटणार, थोडे थोडे भेटतील, पण तुम्हाला शिकायला मिळेल. बऱ्याचदा जिथं कोर्सेस करतात तिथं 1 वर्षाचं ट्रेनिंग करायचं असतं. कुठलंही राहू दे, पार्लरचं राहू दे किंवा टेलरिंगचं राहू दे. त्यावेळेस तुम्ही जेव्हा ट्रेनिंग करता त्यावेळेस तुम्हाला काही थोडीफार अमाऊंट देतात, कारण त्यांना शिकवायचं असते. तिथं तुम्हाला भरभक्कम पैसा भेटत नाही, पण तुमचा हात साफ होते, तुम्हाला बऱ्याच गोष्टी हे म्हणजे शिकायला भेटतात. आणि ज्या शिवतात नेहमी त्यांना ते अनुभव असते की ह्या कपड्यातून कसं शिवणं, त्या कपड्यातून कसं शिवणं. शिकण्यासाठी तुम्ही जे कोर्सेसला पैसे देतात त्याच्यानंतर जे ट्रेनिंग असते ते खूप महत्वाचं असते. प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाची असते. तर चारीच्या चारी साड्या मी तुम्हाला दाखवले, हे कारण उद्या द्यायची आहे तुम्हाला. इथे ठेवून देते. अशा प्रकारे ह्या साड्यांचं जे ऑर्डर येते मी तसं जसं डिझाईन असतं तसं हे सांगते मी तुम्हाला. पेशवाई ब्राह्मणी बोलतात ह्या पॅटर्नला. मी ह्या साड्या जास्त शिवत नाही, तर मलाही पहिली शिवताना नॉर्मल शिवताना मी 1.5-2 तास घेणारे, मलाही 2.5-3 तास लागतं. कारण नेहमी शिवत असलं तरी 6-7 महिन्याने जेव्हा गॅप येतो तेव्हा हा फरक पडतो. तर आम्ही इथं संपत एवढ्याला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही ऑर्डर असतील तर माझा जो नंबर आहे 9422666530 वरती कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तुमचे काही ऑर्डर असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. तुमच्याकडच्या साड्या असतील तर माझ्याकडे पाठवू शकता. तुम्हाला हवे तसे डिझाईनची शिवून आम्ही घरपोच देऊ. चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.